हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. मी ऋतिका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आहे 31 जानेवारी आणि इट्स माय बर्थडे टुडे. सो माझ्या कझिन्सने मला कॉल केला की रेडी हो आणि बाहेर आहे. म्हणजे ऑफकोर्स ह्या लोकांनी माझ्यासाठी काहीतरी प्लॅन केला आहे. सो या बघूया पुढे की हे लोक कुठे घेऊन जात आहेत मला. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑब्व्हियसली माझ्या बड्डे सेलिब्रेशनसाठी मला ह्यांनी बोलवलं असेल. तर तुम्ही बघू शकतात की सगळ्यात पहिले माझ्या हातात हा बुके दिलेला आहे. आणि माझ्यासोबत आहे पियुष पाटील, हार्दिक पाटील, चिन्मय पाटील आणि शुभ पाटील. माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन ह्या लोकांनी केलेलं आहे. आणि आता वाजल्यात रात्रीचे 2. तुम्हाला जर लोकेशनची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला कमेंट करा. इथे खूप चांगल्या रोड लाईट्स आहेत म्हणून आम्ही इथे आलेलो, म्हणजे हे लोक मला घेऊन आलेले. लाईटचं सेटअप वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शॉपमधून ते विकत घ्या. सो अशा प्रकारे झालेलं आहे. कंटिन्यू करते उद्या, म्हणजे आजच पण सकाळी. सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आता आम्ही निघालो सिद्धिविनायकला जाण्यासाठी. आणि खूप दिवसानंतर मी सकाळी म्हणजे बाहेर निघाले बिकॉज ऑलमोस्ट 1 मंथ झाला मला जॉब सोडून. मी आता जॉबला नाही जात आहे, घरीच असते. तर मग 31 डिसेंबर वॉज माय लास्ट डे, वर्किंग लास्ट डे होता. आणि आज 31 जानेवारीला मी ह्या टायमाला बाहेर निघाले. ह्या टायमाला मी ऑफिसला जायची. तर मग चांगला फॉग आहे बघा, आपल्याकडे पण फॉग आहे. इज इक्वल टू भीड. सॅटर्डे असो किंवा संडे असू दे, तुम्हाला मुंबईला गर्दी भेटणारच. आणि ही बघा एसी ट्रेन आपली चाललेली आहे. अजून आपल्या इकडे एसी ट्रेन का आपल्या इकडे तर एक्सप्रेस थांबत नाही. एसी ट्रेनची काय उम्मीद करू शकतो आपण. पण ठीक आहे, थांबतील लवकरच. काय बनवू व्लॉग गाईज. आज मी माझ्या बर्थडेच्या दिवशी ज्या व्लॉग मध्ये येतोय पहिल्यांदा खूप बरं वाटते. ही मला इथे तिकडे बघा, लवकर बघा. 310120. अरे पण माझी 2001 आहे ना. हे सांगा की हे सगळं आपण फुलं वगैरे वाहतो ते परत रिटर्न येतात. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की ऑब्व्हियसली ते सगळं परत रिटर्न येतं. तर तुम्हाला काय वाटतं ते, म्हणजे त्याचं काय मिनिंग असेल, म्हणजे का असं असेल? कारण आज गर्दी खूपच कमी आहे, म्हणजे आहे पण एवढी नाही मिळत. आणि ऑब्व्हियसली त्यांना माहिती आहे, बापांना माहिती आहे की आज माझा बर्थडे आहे, तर मग गर्दी कशी असेल. गर्दी कमी आहे, थोडीशी रांग आहे मित्रांनो. पण बर्थडेच्या दिवशी रांगेत देवाच्या दारात जाण्यासाठी रांगेत उभं राहणं जास्त बेटर आहे ना, दुसऱ्या कुठल्या रांगेत उभं राहणं. बरोबर आहे ना. माझ्यासोबत मी याला पण घेऊन आले, जरा कसं याच्यावर जरा चांगले परिणाम होतील. दर्शन झालेलं आहे. तिथे मोबाईल तर यूज करायला भेटत नाही म्हणून छोटासा शॉट घेतलाय तुमच्यासाठी. आणि आजच्या दिवशी मी इथे आली तर मला खूप चांगलं वाटते. मी अजून कुठेतरी चालली आहे, ते पण तुम्हाला दाखवेल. आणि तुम्हाला तर माहिती आहे की कोणाचे दरवाजे बंद असले तरी देवाचे दरवाजे मात्र सगळ्यांसाठी उघडे असतात. थोडा टाइम लिमिट असतो, संध्याकाळी 7 नंतर आपण येऊ नाही शकत. पण शेवटी आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी नाही लागत ना, की अरे तो अवेलेबल आहे का, कोण आहे, कुठचा आहे, काहीच न विचारता आपल्याला देव त्याच्या म्हणजे म्हणतात ना दरवाजामध्ये स्वीकारतो. तर ती एक चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला कुठल्या पॉईंटला असं वाटलं की तुमच्यासोबत कोण नाही मिळत किंवा तुम्ही एकदम असे हरून गेलेले आहेत किंवा काय, तर तुम्ही देवाच्या दारात जा. तिकडे तुम्हाला एकटं कधीच वाटणार नाही. आणि तिकडे तुम्हाला नाही बोलायला किंवा मी अवेलेबल नाहीये असे रिस्पॉन्स नाही मिळत. त्याच्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ शकता. तर आता आम्ही चाललोय जिथे मी तुम्हाला म्हणलेली की मी अजून कुठेतरी जाणार आहे. आणि मला इथे असं फील झालं की तुमच्याकडे जर BMW असेल किंवा ऑडी असेल तर तुम्ही ना तरी सुद्धा तुम्ही एखाद्या मुलीला म्हणजे असं नाही टॅक्सीवाले आणि ऑटोवाले बाई खाड्याकडे नाही लेके ठेवणार. हे बघा राजांची वाट पाहत असताना लालबागचं दर्शन वगैरे होत आम्ही निघालोय घराकडे जायला. आणि काय बोलतो, कसं होतं तुझा बर्थडे? भाईने काय खाल्लं मी दाखवलंच नाही. त्याने वडे खाल्ले फेमस, लड्डूवाला म्हणून तिकडे काहीतरी फेमस आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलं. तो माझा फ्रेंड आहे, पण छान होतं. संध्याकाळी घरी आली आणि घरी आल्यानंतर मी रेस्ट केला. आणि तुम्ही बघू शकतात की आता इव्हनिंगचं बर्थडे सेलिब्रेशनचं इथे सेटअप थोडंफार केलेलं आहे फॅमिलीने. आणि मामाश्री इथे बसलेले आहेत. मामा हाय बोल. दीदी, ही दीदी आहे, ही छोटी आहे पण ही दीदी आहे. प्रथमेश राऊत सुद्धा आलेले आहेत आमच्याकडे बर्थडेला. प्रथमेश काय विषय काय माझ्या ब्लॉग मध्ये फर्स्ट टाइम आलाय तू आज. मग कसं काय फॉलोअर्स वाढतील जास्ती आता मला बघितलं तर. अरे बापरे, गॉड. सुशांत वॉज इन द हाऊस. माझ्या बर्थडेला आलेले सगळे मंडळी, मामाश्री, पप्पाश्री, काकाश्री, भाविकश्री, पतुश्री, मम्मी हाय करा, तृप्तीताई,
पूर्वाश्री, श्रुडाश्री, आजी गँग आणि हॅपी बर्थडे बोल. तर ठीक आहेत गाईज, पण इथे बघा भाविक पाटीलचा कॉन्फिडन्स डायरेक्ट 10K सून. तर आता इथे जेवणाची तयारी चालू आहे आणि जेवणामध्ये आहे व्हेज बिर्याणी आणि इथे बघा यम्मी म्हणजे आहे एकदम चिकन बिर्याणी सुद्धा आहे आणि रायता मिक्स करायचा प्रकार चालू आहे. आणि आमच्या रुपाली काकू, ओ रुपाली काकू आणि ओ मॅडम राहुल काका इथे थंड प्यायचं काम चालू आहे. हार्दिक अशी तर व्लॉग मध्ये घेत नाही, आता जेवतील तर माझ्या कशाला ब्लॉग मध्ये येते? ना आतापर्यंत जर मी थर्ड पर्सनला घेतला असेल ना तर तू फक्त तूच आहे. नाही, बाकीचे असं बोलले मी नाही ऐकून घेऊ शकते पण तुझं नाही ऐकून घेऊ शकत. सॉरी नाहीच. फायनली सेलिब्रेशन झालेलं गाईज आणि आता आम्ही जेवायला बसलोय. जेवतो म्हटलं असेल की आम्हाला असे प्लॅस्टिक पेपर डिश दिलात आणि ह्या दोघींना स्टीलच्या डिश दिल्यात. ह्याचं रिझन काय असू शकते प्लीज कमेंट करून सांगा. आता 11:30 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता बर्थडे संपलेला आहे. आमच्या आता इथे नाही ऑलमोस्ट संपलेला. आता ही मस्त गिफ्ट ओपन करत आहे. तर सगळ्यात पहिले आपण हे मला रिसीव झालाय पूर्वाकडून. ओ माय गॉड शॉट मला वेळ वाटतं. पूर्वा साइड आहे शॉट अप अवन साइड ना लहान आहे. थँक यू सो मच पूर्वा. ही पूर्वा हिने मला दिलेला आहे. आणखी काय काय याच्यामध्ये आणि हार्दिक पाटील मला माझ्यासाठी परफ्यूम आणि लिपस्टिक नाही दिलेले मी तिला ऑलरेडी रिसीव झालेला आहे. माझा खाली शाबाश एक लेटर पण मला हार्दिक पाटीलने दिला. कारण की परवाच तुम्हाला बोलवलं एक क्लिप मी शोधत होती परवा दिवशी, तर तुम्हाला असं म्हणाला की एवढी काय क्लिप शोधत बसेल, चल मी तुला एक दोन क्लिप आणून देतो. तर मला हे माहिती आहे मला हार्दिक पाटीलने दिलेले नाही दिलेले काय पण आणि त्याच्यानंतर हे रील वाले असते कॅश आणि ते 100 रुपये होते. अरे हार्दिक पैसे चोर डोंट टच. ते देऊ मेकअपचं सामान आहे, तू यूज करू पैसे 50 रुपये मी कोणाला हात लावून देणार. चला तो वाला गिफ्ट आहे डेअरी मिल्क. ही बघ मी स्केट करतो. किटकॅट वाली चॉकलेट इथे किटकॅट आहे. ओ माय गॉड बॉक्स अनबॉक्सिंग यस कॅडबरी खोलू शकतो. सरप्राइज बॉक्स ओपन केली ना. मी ओपन नाही केली अजून ती कॅडबरी. ही फाडला येडी किटकॅट हात दाखवायचं असते. काय म्हणजे बाई म्हणजे खाल्ले असते. साइडला डेकोरेशन कसं असते तसं मला बसून ठेवलंय. ओ माय गॉड रेडी तू चॉकलेट वगैरे पण फोड. मी आयफोन वगैरे निघाला तो. तर मला हे तृप्ती ताईकडून रिसीव झालेलं आहे आणि मेकअपचे प्रोडक्ट दिले आहेत. आता त्यांनी मला अजून चांगलं दिसण्यासाठी दिलेत की मी थोडीशी कमी होती दिसण्यामध्ये, म्हणून अजून मला म्हणजे कशासाठी आता हे समजत नाही, पण थँक्यू सो मच. ह्याची खूप गरज होती. फॉर हर इथे लिहिलंय फॉर हर म्हणजे फक्त मी तर कुठल्याही पुरुष जातीने माझ्या हात लावायचा मी काय हे बाहेर चालले आम्ही करत पण नाही. त्याच्यानंतर आयकॉनिक काजल. आयुष्य काय झालंय तर काय बाकी आहे. 24 आवर्स लिपस्टिक 24 आवर्स कुठे आपण नक्की 24 आवर्स राहील पण ब्रँड इनसाइड. ओ माय गॉड प्रोफेशनल मेकअप फाउंडेशन इथे मला दिलेला आहे. मला एकाकडून मिस झालेला आहे. खूप गरज आहे मला फाउंडेशनची कारण की हार्दिक माझा कॉम्पिटिटर आहे. पण तुम्ही आता पण व्हिडिओ मध्ये बघू शकता की कॉम्पिटिटर तू आहे. आय एम ऑलरेडी नो. आणि हे काय पावडर रिसीव झालेली आहे. ही खास करून मी चिन्मय पाटील सोबत शेअर करायला इच्छुक आहे. आमचे काकू कंटाळून पडत आहेत. दाखव काकूला दाखव. काकू माझ्या ऑफिस मध्ये काकू पूर्णपणे हे प्रोडक्ट यूज करणार आहेत. काकू नाही ती मम्मी म्हणजे तुझी काकू नाही यार माझी मम्मी, पण माझ्या ऑफिस मध्ये ती पूर्णपणे हे प्रोडक्ट यूज करणार आहे. ठीक आहे. आणि आणखी अजून लायनर आहे. लायनर म्हणजे खाली पण काय माहिती आणि वरून पण ह्या सगळ्या गिफ्ट साठी खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी कोणी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. पण बर्थडे माझा अजून संपलेला नाहीये, तर वेट अजून सस्पेन्स बाकी आहे. मी तुम्हाला बोलली होती लास्ट बट नॉट द लिस्ट. तर बघू शकतात 11:15 वाजतात. 15 मिनिटं अजून बाकी आहेत बर्थडे संपायला आणि हा केक मला हार्दिक कडून रिसीव्ह झालेला आहे. इट्स 11:57 3 minutes टू एंड द एरा ऑफ 2026 नॉट 2026 ऑफ जानेवारी. तर मी हा केक कट करते. लास्ट आहे ना. हा लास्ट आहे. 2 मिनिटं बाकी आहेत. तो उद्या माझा बर्थडे पोस्टपोन झालेला आहे. उद्या एका माणसाने केक आणलेला आहे पण तो माणूसच इकडे आलेला नाही, तर इट्स ओके. पण आता आपण हा केक कट करूया. हॅपी बर्थडे टू मी. तर मी ही लास्टची विश मला स्वतःला विश करते. तुम्ही पण मला विश करा आणि तुमच्या अशाच ब्लेसिंग्स मला अशा सदैव माझ्यासोबत राहू द्या आणि मला सपोर्ट करा. एवढंच मी सांगेल आणि एवढंच मी तुमच्याकडून मागेन माझ्या बर्थडेच्या दिवशी. So yeah. Happy birthday to you. Special customized cake from HP. Guess. आता वाजलेले तर रात्रीचे 12:30 आणि भाविक पाटील जरा
आउट ऑफ होते थोडे ना, कव्हरेज हो. क्षेत्राच्या बाहेर होता म्हणून तो आता आलेला आहे. म्हणजे बड्डेला तो आलेला, पण गिफ्ट त्याचे आय थिंक येत होते, ऑन दी वे होते. तर आता मला त्याच्याकडून हे रिसीव झालेलं आहे. एक जॅकेट आहे आणि एक ट्राउझर आहे. तर थँक्यू सो मच भाविक. मी मस्त आता जात होती. करू शकतो. Oh my God. तर मित्रांनो, माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. असेच छान छान व्लॉग मी तुमच्यासाठी आणेल आणि मला खूप खूप प्रेम द्या. बाय बाय.